नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीईटी 2027 संदर्भात संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण ही परीक्षा देण्यासाठी आपली पात्रता काय असायला हवी, ओके, त्याचबरोबर पेपर पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे, या पेपरमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय विचारले जातात, किती गुणांसाठी विचारले जातात, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तसेच परीक्षा पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे, टॉप कॉलेजेस कोणती आहेत, या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे, तर या सर्व मुद्द्यांवरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ओके. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र बीएड सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. तर मित्रांनो, बीएड सीईटीची परीक्षा देत आहे तर त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे. तर आपला बीएडचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन, आणि सीईटीचा फुल फॉर्म आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट, आणि त्याचबरोबर ईएलसीईटीचा लॉंग फॉर्म आहे इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट. आता बीएड सीईटीची परीक्षा म्हणजे काय आणि ईएलसीईटी परीक्षा का द्यायला हवी याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे. ओके. चला तर मग पुढे वळूया. त्यामध्ये पहिला आहे पात्रता आणि अटी. ही परीक्षा देण्यासाठी पात्रता काय असायला हवी, अटी काय दिलेल्या आहेत, यावरती आपण प्रकाश टाकूया. सर्वप्रथम आहे, उमेदवार हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी जी आहे ती प्राप्त केलेली असावी. म्हणजेच काय, तर ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असलं पाहिजे. आणि ग्रॅज्युएशन मध्ये जर तुम्ही सामान्य प्रवर्गामधून असाल, म्हणजेच जनरल कॅटेगरी मधून असाल, तर तुम्हाला 50% गुण ग्रॅज्युएशन मध्ये पाहिजेत. तसेच SC ST PWT प्रवर्गामधून असाल तर तुम्हाला 45% गुण जे आहेत ते ग्रॅज्युएशन मध्ये असले पाहिजेत. तसेच जर तुम्ही इतर राज्यामधून येत असाल, म्हणजेच आउटसाइड महाराष्ट्र प्रवर्गामधून, तर तुम्हाला 55% गुण असले पाहिजेत. तसेच पदवीच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. म्हणजेच काय, तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयर मध्ये असलेले विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. तसेच ही परीक्षा देण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही आहे. तुम्ही महाराष्ट्र बीएड सीईटीची जी परीक्षा आहे ती देऊ शकता. ओके. चला तर मग पुढे वळूया. त्याचबरोबर आहे परीक्षा पॅटर्न. आता परीक्षेमध्ये तुमची परीक्षा नेमकी होणार तर होणार कशी, तर या परीक्षेचा मोड आहे ऑनलाईन. ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट येईल रजिस्ट्रेशन केल्यानंतर, ओके, तर त्या हॉल तिकीट वरती मेन्शन असणार आहे की तुम्हाला कोणत्या तारखेला जाऊन परीक्षा द्यायची आहे, कोणत्या स्लॉट मध्ये जाऊन द्यायची, आणि कोणत्या सेंटर वरती जाऊन द्यायची. ओके. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर्स जे आहेत ते अवेलेबल असणार आहेत, तिथे जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर आहे, या परीक्षेमध्ये पेपरची भाषा कोणती असणार आहे, तर बीएड सीईटीची जी परीक्षा आहे ती तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून देऊ शकता. ओके. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला मराठीमधून परीक्षा द्यायची आहे की इंग्रजीमधून. त्यावेळेस तुम्हाला योग्य तो ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करून पुढे वळायचंय. त्यानंतर आहे या परीक्षेमध्ये विचारलं जाणारं प्रश्नांचं स्वरूप. आता या परीक्षेमध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. म्हणजेच काय, तर MCQ टाईप मध्ये एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल आणि त्याला 4 ऑप्शन असणार आहेत, A B C आणि D. आता यामध्ये योग्य जो पर्याय आहे त्याला टिक करून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे जे काही प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करून यायचं आहे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकून बरोबर आलं तर त्याचे मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहेत. ओके. यामध्ये तुमचे कोणतेही जे गुण आहेत ते कापले जाणार नाहीये. त्यामुळे सर्व प्रश्न अटेम्प्ट करूनच यायचं आहे. यामध्ये आहे परीक्षा पॅटर्न. तर परीक्षा पॅटर्न मध्ये तुम्हाला काय असणार, यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज असतात, तर हे जे पेपर पॅटर्न आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ओके. तर मित्रांनो, जे विद्यार्थी मराठीमधून, उर्दू मीडियम मधून किंवा हिंदी मीडियम मधून जर बीएड करणार असतील पुढे जाऊन, तर त्यांना फक्त ही बीएड सीईटीची 100 मार्काची जी परीक्षा आहे ती द्यायची आहे. ओके. त्यासाठी त्यांना 100 प्रश्न, 100 गुण आणि 90 मिनिटांमध्ये हा पेपर जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. आता ईएलसीईटी परीक्षा कोणासाठी द्यायची आहे, तर जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून बीएड करणार आहेत पुढे जाऊन, तर त्यांना ही बीएड सीईटी 100 मार्काची परीक्षा द्यायचीच आहे. त्याचबरोबर ईएलसीईटीची जी परीक्षा आहे 50 मार्काची ती सुद्धा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जो पेपर पॅटर्न आहे तो 120
सॉरी 150 प्रश्न आणि 150 गुण, आणि त्यासाठी जो टायमिंग दिला आहे तो 150 मिनिटं. आता जेव्हा तुमची बीएड सीईटीची परीक्षा होईल त्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासाचा वेळ मिळेल, त्याच्यानंतर तुमची ईएलसीईटीची जी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे. असा हा परीक्षेचा पॅटर्न आहे. त्यानंतर जाणून घेऊया पेपर पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे या परीक्षेमध्ये. यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी पेड सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मानसिक क्षमता 40 गुणांसाठी विचारला जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 30 गुणांसाठी विचारला जाणार आहे, आणि शिक्षक अभियोग्यता ज्याला आपण टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणतो तो तुम्हाला 30 गुणांसाठी. ओके, तर असे हे विषय जे आहेत ते तुम्हाला 100 गुणांसाठी विचारला जाणार आहे. तर हे जे पेपर आहेत ते जे विद्यार्थी मराठीमधून परीक्षा देणार आहेत, उर्दू मीडियम मधून करू पाहणार आहेत किंवा हिंदी मधून करणार त्यांना फक्त ही बीएड सीईटीची परीक्षा द्यायची आहे. आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून करणार आहेत त्यांच्यासाठी बीएड सीईटी ही 100 मार्काची द्यायची आहे. त्याचबरोबर ईएलसीईटी जो आहे तो तुम्हाला 50 गुणांसाठी विचारला जाणार आहे. हा जो पेपर आहे तो तुम्हाला संपूर्ण इंग्लिश या सब्जेक्ट वरती असणार आहे. यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. व्होकॅब्युलरी फोकस्ड वरती तुम्हाला 5 क्वेश्चन्स आहेत. ग्रामर फोकस्ड आहे, सेंटेन्स फॉर्मेशन आहे, फोनेटिक्स वरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाणार आहेत, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब, फिगर ऑफ स्पीच. असा हा तुमचा ईएलसीटीचा पेपर पॅटर्न असणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा बीएड सीईटीचा पेपर पॅटर्न समजला असेल. जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, त्याचबरोबर बीएड सीईटी साठी महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस कोणती आहेत त्यावरती आपण चर्चा करूया. ओके, यामध्ये आहे पीटीटीसी कॉलेज, बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जे मुंबईमध्ये आहे. ओके, त्याचबरोबर सेंट झेवियर्स आहे, रिझवी कॉलेज आहे, हंसराज कॉलेज आहे, टीएससीआर म्हणजेच ठाकूर श्याम कॉलेज अँड एज्युकेशन रिसर्च. ओके, त्याचबरोबर एसीसीआर आहे, डीवाय पाटील आहे जे पुण्यामध्ये आहे, मराठवाडा आहे, एसएनडीटी कॉलेज आहे, सूरजभाव कॉलेज आहे. असे हे टॉप कॉलेजेस आहेत ज्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके, याच्या व्यतिरिक्त सुद्धा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बीएड करू शकता. आता या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे. ओके, तुमची परीक्षेची तयारी करणार तेव्हापासून ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत कशा प्रकारचा प्रवेश प्रक्रिया असणार आहे यावरती चर्चा करूया. सर्वप्रथम तुम्ही परीक्षेसाठी तयारी करणार. ओके, यामध्ये त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार म्हणजेच काय परीक्षेसाठी नोंदणी करणार. तर ही जी नोंदणी आहे ती तुमची जनरली डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये चालू होते. त्या ठिकाणी तुम्हाला सीईटी सेलच्या पोर्टलवरती नोटिफिकेशन मिळून जाणार आहे की कोणत्या डेटला फॉर्म भरायचा आहे. ओके, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या आधी हॉल तिकीट येणार आहे. हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मेन्शन असणार आहे की कोणत्या तारखेला जाऊन परीक्षा द्यायची आहे, कोणत्या स्लॉट मध्ये द्यायची आहे, कोणत्या सेंटरवरती जाऊन परीक्षा द्यायची आहे. या सर्व गोष्टी ह्या तुमच्या प्रवेशपत्रावरती लिहिलेल्या असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा केंद्रावरती जाऊन परीक्षा द्यायची आहे. ओके, परीक्षा दिल्यानंतर काही थोड्याच दिवसात तुमचा रिझल्ट येईल. त्या रिझल्टवरती तुम्हाला काही जे गुण मिळतील त्या गुणवरती तुम्हाला कॅप प्रोसेस असणार आहे म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. यामध्ये तुमच्या गुणांनुसार कॉलेजेसचा प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स मिळणार आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. अशी ही थोडक्यात तुमची प्रवेश प्रक्रिया असणार आहे. ओके, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया समजली असेल. ओके, जर तुम्ही महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीईटी 2027 ची तयारी करताय तर आपल्याकडे ऑनलाईन कोचिंग अवेलेबल आहे. आपली 28 तारखेपासून एक नवीन बॅच चालू झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत, टेस्ट पॅक सुद्धा अवेलेबल आहे, पुस्तकं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. या कोर्सेस बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर बी एडुकेटचा एक ऍप आहे तर तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता किंवा ऍप स्टोअर वरून सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि एक्झाम संदर्भात जर काही अपडेट जाणून घ्यायचं असेल तर बी एडुकेटचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तसेच या कोर्सेस बद्दल जाणून घेण्यासाठी या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.